ओम शांती शांती शांती। धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवरांचे। आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत। आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील शब्दसुमनांनी वेलकम करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी खूप छान स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघाच्या माध्यमातून कडवं झुंज कडवं संघर्ष, एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल। कोण जिंकेल, कोणता संघ चॅम्पियन ठरेल, कोणता संघ या करंडकावरती नाव कोरेल, या आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल। आपले सरपंच साहेब देखील लांबवरचा प्रवास म्हणता येणार नाहीये, परंतु वेळात वेळ काढून आलेत, कारण वेळ कुणाला मिळत नसतो, तो वेळ काढावा लागतो। आणि आज ते सरपंच साहेब इथे वेळात वेळ काढून आलेत। बोलूया त्यांना देखील आपल्याला खेळ दाखवायचा आहे। आज कशा पद्धतीने खेळ होईल हे आपण पाहणार आहोत। पहिला चेंडू हाफ टाइमला ठेवण्याचा प्रयत्न, खडे खडे उचलण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु विकेट डाऊन झाली आहे। काय कॅच घेतलाय। आता आठवण कोणाची झाली ना सर, इथे सूर्यकुमार यादवची आठवण झाली। ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवने कॅच घेतला होता तरी तो हार्ड होता, परंतु हा देखील कुठे कमी नाहीये, हा देखील तेवढाच ताकदीचा झेल होता। कॅच घेतलाय आणि कॅच कोणाचा घेतलाय, कॅच कोणाचा घेतलाय तो हिमेश। त्या हिमेशने मात्र क्वार्टर फायनलची मॅच देखील गाजवली, सेमी फायनलची मॅच देखील गाजवली आणि आता फायनलची मॅच गाजवण्यासाठी तो मैदानात गेला होता। आता डगमध्ये आउट झालाय, विकेट मिळाल्या, महत्वाची विकेट होती ती, महत्वाची विकेट तंबूच्या आसऱ्याला परतली गेली आहे। गॉन। क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, ना भूतो ना भविष्य। चला बॅटर थोडीशी घाई करा। हिमेश एक बेस्ट खेळाडू होते, आतापर्यंत कागदीपत्र बरेच स्ट्रॉंग होते, परंतु कागदीपत्र स्ट्रॉंग असून चालत नाहीये, मैदानात स्ट्रॉंग व्हावं लागेल। आणि आज मैदानात तो स्ट्रॉंग होता, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये तो स्ट्रॉंग झाला नाहीये, डगआउट मध्ये आसऱ्याला येतोय। नवीन बॅटर मैदानात झालाय सेट मिस्टर नितेश। दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झाला, बॅटीची कडा लागली, खालवर टप्प्याला चेंडू आधळला गेलाय, अगदी सहजरित्याने एक धावा उभारलाय, कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, अगदी सहजरित्याने एक धावा श्री गणेशा झालाय, अकाउंट ओपन। दोन चेंडूंचा खेळ झाला, संघाची धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचली गेली आहे। सुरुवात फार छान झाली आहे, बॅटिंग करणाऱ्या संघाची देखील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाची देखील। फुलटो चेंडू होता, कडक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं गेलं, अगदी चेंडू फरार होईल, मैदानाला गुलगुळा करत चेंडू नाही थांबणार आहे। चेंडू चाललाय 4 धाब्यासाठी, येतोय चौकार 4। अगदी संघाची धावसंख्या 4 च्या मदतीने फ्लाय होतीये, धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 5 वरती, 5 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय, येणारा हा 4था चेंडू, गोलंदाज सज्ज झालाय, अर्थातच दिलूने सगळ्याच्या सत्रात काही गम्मालीची गोलंदाजी केली होती। थोडासा अतिरिक्त बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण जेलच्या खाली आहे, नाही करणार चुकी, त्याला माहित आहे। कपिल देव निकन सरांचे शब्द आहेत, कॅचेस विन द मॅचेस, आणि आज तेच खेळाडू कॅच घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तोच कॅच इथे घेतलाय, खेळाडूच्या खेळीला लागलाय पूर्णविराम, डगआउटच्या आसऱ्याला येईल खेळाडू। धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्यात, आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 धावा आणि चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झालाय। पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुढे एकदा आले विकेट। कभी खुशी तो कभी गम, एका साईडला चौकाराने देखील आनंद होता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये, परंतु आता विकेट गेल्या, आता आनंद कोणाच्या बाजूने आहे तर फिल्डिंग करणाऱ्या, क्षेत्ररक्षण करणाऱ्याच्या डगआउट मध्ये आहे। हेच तर क्रिकेट आहे, 3 षटकांचा खेळ आहे, पॉवर प्लेचं बंधन नाही आहे, हे लक्षात असू द्या। याआधी आपण 2 षटकांचा खेळ खेळत होतो, परंतु फायनलची मॅच आहे, वेळ देखील आपल्याकडे आहे आणि थोडीशी घाई करा। यावेळेला पायाकडे चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न, पुढे एकदा क्षेत्ररक्षण जेलच्या खाली आहे, टिपलाय झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ, बॅटरला देखील परतावं लागेल। आता काय चाललंय ना, तू चल मी आया, ही सध्याच्या घडीला परिस्थिती चाललाय, परंतु पार्टनरशिप मेंटेन करणं गरजेचं आहे। ती पार्टनरशिप कोणता खेळाडू मेंटेन करेल,
नितीनकडे पॉवर आहे, क्षमता आहे, त्याच्याकडे टॅबिलिटी तर भरपूर आहे, परंतु जिद्दीने खेळावा लागेल. स्वतःवरती असणारा आत्मविश्वास फार मोठा शब्द आहे, आत्मविश्वास. तो आत्मविश्वास गमावण्यासाठी फार काही मेहनत करावी लागते. आणि इथे सर्व बसले आहेत ना, त्याने आत्मविश्वास त्यांच्याकडे होता, परंतु त्यांनी घेतलेली मेहनत म्हणून ते आज मंचावरती आहेत. हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण असा साधा सुद्धा माणूस असेल ना, तो मंचावरती नाही बसत. त्याच्याकडे असणारी क्षमता आणि त्याने काय केलंय, आता वर्षभरात तो काय करतो, त्याने काय करून दाखवलाय, ह्यासाठी तो आज मंचावरती बसलाय. कारण खुर्ची कोणाला मिळत नसते, ते खुर्चीसाठी घेतलेली मेहनत ही फार महत्वाची आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या फलकावरती 6 धावा. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला तर चेंडू फेकून झाले 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू येणारा बाकी आहे. अगदी 5 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 1 चेंडू बाकी आहे, म्हणून तू गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. हा देखील चेंडू चांगला होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी पुश रहो अँड खुश हो. 2 धावा मिळाल्यात. सहजरित्याने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती 2च्या मदतीने 8 वरती. 1 षटकांचा खेळ संपला. दिनूने चांगली गोलंदाजी केली. अगदी 2 विकेट त्याने 3 विकेट त्याने प्राप्त केल्यात. खूप चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपला. येणारे 12 चेंडूचा खेळ येणारा बाकी आहे. या 12 चेंडू मागे कशा पद्धतीने धावा येतील हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानात. चला, फिल्डिंग करणारा संघ, आयोजक एक सूचना देतात. फिल्डिंग करणारा संघ, तुम्हाला देखील समान न्याय मिळायला पाहिजे या हेतूने मात्र थोडीशी घाई करा, कारण तुम्हाला ह्यानंतर बॅटिंग करायची आहे. चला, दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज झालाय. अर्थातच पप्पू, त्याच पप्पूने मात्र सकाळच्या सत्रात देखील फार छान गोलंदाजी केली होती. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. तेच चेंडू टाकावे लागतील. यावेळेला खराब चेंडू आहे. पहिला चेंडू आलाय. आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेत पंच आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान डिसिजन देत आहेत. घाडीसारखी तीक्ष्ण नजर. जी घाडी कितीही उंचावर असली ना, तिथे लक्ष मात्र आपल्या पिल्लांवरती असतं. ज्याप्रमाणे आपले पंच आहेत ते सकाळपासून उन्हातानात मात्र आहेत उभे, परंतु पंचांचं डिसिजन मात्र अचूक आहे. हा चेंडू चांगला आहे. चेंडू लाईनच्या थोड्याशा मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी पहिला चेंडू आलाय. आपण पाहिलं तर वाईट, त्यानंतर आले डॉट. पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेर जाणार आहे का, तर निश्चितपणे स्वैरे चेंडूच्या माध्यमातून मिळेल 1 रन. एका धावेने धावसंख्येचा फळक पुन्हा एकदा थोडासा सरकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 10. अगदी 10. चला, अंपायरचा निर्णय अंतिम असेल. चला, पंचांचा निर्णय असेल तो अंतिम तुम्हाला मानावा लागेल. सकाळपासून तुम्ही चांगली भूमिका करत आहात, चांगला खेळ तुम्ही दाखवत आहात. मेगा फायनलचा सामना. अगदी 10 नंबरचा विचार केला तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण होताना पाहायला मिळते. मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव माणूस. तर चेक केला जाईल. चेक करण्यासाठी पंच आपण तुम्ही या. पंच थोडीशी घाई करा. चला, जो काही निर्णय असेल तुम्हाला दिला जाईल. दोन्ही समान न्याय. तुम्ही क्षेत्र सजून घ्या. आपले पंच येत आहेत, ते तुम्हाला योग्य न्याय देतील. एक कॅमेरा सहित पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकाल. खूप चांगली क्रिएटिव्हिटी. पंच आपल्या जागेवरती जातील आणि निर्णय आपला देतील. ते सर्व काही ओके मध्ये चाललंय आणि आज ह्यासाठीच सर्व प्रेक्षक राजे या मैदानाकडे वळालेत. निर्धाव चेंडू, डॉट चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या 10. 9 धावा.
ह्या वेळेला मात्र चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर मध्ये येणार आपल्याला पाहायला मिळाला अगदी यंग खेळाडू आपण पाहू शकाल 01 नंबर जर्सी परिधान करून खेळणारा खेळाडू चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा फलकावरती लागतायत. ह्या वेळेला मात्र धुराळा आहे, पंच म्हणतायत वाईट. संघाची धावसंख्या 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये आलेले तमाम प्रेक्षक राजे यांचं करूया सहर्ष वेलकम. त्यानंतर मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं झालं. आता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 ने धावसंख्येचा फटका सरकला जातोय धावसंख्या 12 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 12 धावा फलकावरती लागला गेला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटीवरती प्रॉपर नाही आलाय. अगदी सिंगल उभारलाय, फंबल झालाय. फंबल झाल्यानंतर 2 धावा इथून पूर्ण केल्या जातील का तर नाही. एक महत्वाची विकेट तंबूच्या आसरेला परतली गेली आहे. नितेश याच्या खेळाला पूर्णविराम लागलाय. सत्यान 18 नंबरची जर्सी जरूर परिधान केलाय. ते 18 नंबरचा विचार केला तर विराट कोहली सारखी बॅटिंग करावी लागेल. किंग कोहली सारखं खेळावं लागेल आता मैदानात. चला थोडस स्पीडअप करा. संघाची धावसंख्या आपण तपासून पाहिले तर स्कोरबोर्डवरती 13. हा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षण जेलच्या खाली आहे, नाही करणार चुकी. विकेट गॉन. दोन षटकांचा खेळ संपला, शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या 13. चला बॅटर थोडस घाई करा. दिलूचं कौतुक करावं लागेल. 3 विकेट 7 रन दिल्यात. यावेळेला नवीन फ्रेशर गोलंदाज असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू आलाय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. अगदी सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. मोठे फटके येत नाहीयेत. बॅटिंग करणाऱ्या संघाचा डगआउट पूर्णपणे शांत झालाय. हा चेंडू चांगला आहे. काय कानाकडून चेंडू निघतायत. सुंदर गोलंदाजी. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर दोन्ही चेंडू डॉट स्वरूपात. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने त्याने लेंथ लाईनने गोलंदाजी करे. अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि तिक्कट मारा. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. यावेळेला उंचावलेला चेंडू होता. मिस्टामिन स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि घेतला कॅच. ह्याची गरज आहे का? कारण आतापर्यंत तुमच्या 2 षटकांमध्ये सर धावा येत होत्या आणि म्हणतात ना मुंबईची लाईफलाईन लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन कोण तर सिंगल डबल. त्या सिंगल डबलला महत्व का देत नाहीयेत खेळाडू हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण धावा येत आहेत, तुमच्या हातात बॅट आहे, तुमच्या हातात यांच्या हातात बॉल आहे, धावा येणं गरजेचं आहे. हेच तर क्रिकेट आहे. परंतु इथून सिंगल डबलला देखील महत्व देणं गरजेचं आहे. आजकालचे तुमच्या काळात जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळायचे, आता देखील खेळत असतील, तुमच्या काळात सिंगल डबलला जास्त महत्व देत होते. त्यासाठी क्रिकेट जास्त झपाट्याने धावा होत होत्या. आणि 18 चेंडू मागे मी तरी म्हणेल 40 धावा जरी आल्या असत्या ना
तर इथून फायटिंग स्कोर झाला असता, मॅच बघायला मजा आली असती. परंतु अजून देखील मॅच कुठे कमी नाही आहे. समोरच्या संघामध्ये देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, गरज होती, आलाय चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या 4 ने फ्लाय होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 वरती. 17 धावा फलकावरती लागला गेला. 17 आणि खतरा कोणाला होईल? बॅटिंग करणाऱ्या संघाला खतरा आहे की गोलंदाजी करणाऱ्या संघाला खतरा आहे? खतरा आहे. कोणाला खतरा आहे हे आपण पाहणार आहोत. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 17 वरती जाऊन पोहोचली गेली आहे. अगदी 3 चेंडू फार छान हाताळले होते. त्यानंतर चौथा चेंडू हुकचा फटका खूप छान पद्धतीने खेळलाय. हाही चेंडू सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न जवळजवळ 6व्या-7व्या स्टंपला खेळण्यासाठी गेले होते. चेंडू बॅट वरती नाही येणार आहे अशा पद्धतीने. यावेळेला तुमच्याकडे गुणवत्ता भरपूर आहे. एक तुम्ही नौके खेळाडू आहात, तुमच्याकडे गरम रक्त आहे, प्रामुख्याने गरम रक्त आहे. ते गरम रक्ताला तुम्हाला मैदानात आणायचं आहे. इथून गोलंदाजी करणारा संघ अचूक टप्पा ठेवतोय, ही फार महत्वाची भूमिका आहे. अगदी चेंडूचा खेळ झाला, शेवटचा अंतिम चेंडू. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. क्या बात आहे. फार छान पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या. या 6 चेंडू मागे फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 17 वरती. 18 धावेचं लक्ष आहे आणि 18 चेंडू 18 धावा. आणि महत्वाची भूमिका काय आहे तर कंपल्सरी चेस आहे, म्हणजे तुम्हाला 18 धावा या काढाव्याच लागतील. 18 काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. चला फिल्डिंग करायला संघ थोडंसं स्पीडअप करा. आपण मैदानाच्या बाहेर या, तसं क्षेत्ररक्षण ते सजवतील. आपले 2 खेळाडू लगेच मैदानात पाठवा. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. दोन्ही संघ पाहुणे संघ आहेत. तुम्हाला देखील दूरवरचा प्रवास करायचा आहे. अगदी 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 चेंडू नंतर 18 धावेची गरज आहे. आमच्या पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले आहेत, गरज असले आनंद घेत आहेत मॅचचा, त्यांचा देखील करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा, ऑल इज वेल हे स्पर्धेचं आयोजन सातत्याने करण्याचा प्रयत्न संपूर्ण आयोजक कमिटी करत असतात. चला 2 बॅटर लगेच मैदानात पाठवा, विनंती असेल तुम्हाला. चला 2 बॅटर लगेच मैदानात पाठवा, विनंती असेल. घाई करा थोडीशी. आता गोलंदाजी चांगली केल्या, आता बॅटिंग चांगली करायची आहे. इथून समोरच्या संघाने तेवढी चांगली बॅटिंग झाली नाहीये जी सकाळपासून झाली होती. आता गोलंदाजी तुम्हाला चांगली करायची आहे. जे सकाळपासून तुमची गोलंदाजी फार छान झाली आहे. चला प्रेम थोडीशी घाई करा, थोडस धावत जा मैदानात, रन करा. एका साइडला 0-6 तर दुसऱ्या साइडला 29. टार्गेट तर सेट झालाय 18 धावेचं. प्रेक्षणीय मॅच होणं गरजेचं आहे. ह्यासाठीच प्रेक्षक वेळात वेळ काढून या मैदानाकडे उतरल्यात. आणि म्हणतात ना, प्रेक्षकांशिवाय मैदान अधूर आहे. जसं व्यासपीठाशिवाय आमच्या पाहुण्यांशिवाय व्यासपीठ अधूर आहे. आणि आज आमचे पाहुणे मंडळी इथे वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्यांचं देखील करूया सहर्ष वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा सामना, 2 संघाच्या माध्यमातून कडवं झुंज, कडवं संघर्ष आणि एक मैत्रीपूर्ण लढत. आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं आहोत, त्यासाठी एवढा दूरवरचा प्रवास करून आज या केळव्या नगरीत उतरला गेल्या सर्व खेळाडू. म्हणून म्हटलं जातं, मातीने एके बनवली तर वीट बनते, विटेने एके बनवली तर भिंत बनते, भिंतेने एके बनवली तर घर बनते. आणि या निर्जीव गोष्टी एकत्रित येत आहेत तर आपण का नाही, या संकल्पनेने मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन केलं गेलंय. मॅच स्टार्ट देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेला मात्र सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. पुश करो अँड खुश रहो. एक धावा आली आहे, एका धाव्याने समाधान मानते समोरचा संघ. आपण पाहू शकाल दोन्ही बलाढ्य संघ.
जय महाकाल संघ बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. सिंगलने धावसंख्या इथून सेट झाले 1 ने. चांगले बॅटिंग करावे लागेल. 18 धावेचे टार्गेट सेट झालाय. 18 चेंडू आणि 18 धावा. आणि इथून आता समीकरण काय म्हणते 17 चेंडू आणि 17ची गरज. गोलंदाज ट्रॅक वरती असतील. सत्यम. सत्यम कडे क्षमता आहे. शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सर बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न परंतु डायरेक्ट हिटची संधी करणं गरजेचं होतं. डॉट चेंडू निर्धाव चेंडू स्ट्रगल चालू आहे मैदानात. दोन्ही संघ हारण्याचं नाव घेत नाही आहेत कारण त्या संघाला मात्र ही ट्रॉफी आपल्या गावात मिरवायची आहे. आपल्या परिसरात मिरवायची आहे. 365 दिवस त्या संघाचं नाव घेतलं जाईल. तो कोणता संघ असेल हे आपण पाहणार आहोत. अगदी थोड्याच वेळात या सुंदर कर्नाटकावरती एका संघाचं नाव कोरलं जाईल. हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पिचच्या बाहेर टाकणार प्रयत्न होता परंतु पंच काय म्हणतील याच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. एक धाव तर आली आहे. 22च्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या 2 वरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 2. यावेळेला सॉफ्ट रनने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे परंतु सिंगल उभारले गेले. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथून 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्यात आणि ह्या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला गेला. आतापर्यंत आपण पाहिलं तर आमचे स्कोरर मित्र आम्हाला दर्शवतील 4 धावा. 4 धावा फलकावरती लागतायत. सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्व देत आहेत. ही महत्वाची भूमिका आहे. शफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फटका छान आहे आणि चेंडू नाही थांबणार आहे. आउटफील्ड फार फास्ट आहे या मैदानाची. चेंडू चाललाय 4 धावेसाठी दणदण करत. 4 रन चौकार. प्रेम चांगली बॅटिंग करतोय. सकाळपासून त्याने फार छान बॅटिंग केली आहे. धावसंख्या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली गेल्या 8च्या घरात. 8 धावा फलकावरती लागल्यात. अजून 10 धावेचं लक्ष बाकी आहे. या वेळेला मात्र डबल माइंड झाल्यात. विकेट मिळते. प्रेमच्या खेळला लागलाय पूर्णविराम. षटक संपलं गेलंय आणि या एक षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 8 वरती. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये करायचे आहेत 10. चला थोडस स्पीडअप करा. सूर्यदेव देखील त्याला गेलाय. सहा चेंडूचा खेळ तर झालाय. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये करायचे आहेत 10. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. ह्या वेळेला कॅच. काय कमालीचा झेल घेतलाय. फर्स्ट अटेम्प्टला झेल सुटला होता. सेकंड अटेम्प्टला मात्र प्रिन्स ऑफ माइंड वापरलं आणि विकेट. दोन्ही महत्वाचे खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतला गेलात. मॅच हार्ड होऊ शकते. मॅच हार्ड होऊ शकते. येणारा एक एक डॉट चेंडू, येणारी एक एक विकेट हृदयाची स्पंदने वाढू शकतात सर.
दोन्ही संघाने चांगला प्रवास करून इथपर्यंत आल्यात. चला थोडस स्पीडअप करा गोलंदाज, जास्त वेळ वाया घालू नका. 10 चेंडू आणि 11 धावे, 11 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. हा चेंडू हाफ स्टंपला ठेवण्याचा प्रयत्न होता, पंच म्हणतायत इट इज अ वाईट. मिस्टर एक्स्ट्रा ऍड केला जाईल, आमचे स्कोरर एक धावा ऍड करतील. आज सकाळपासून जिग्नेशची भूमिका फार छान राहिली गेल्या, अचूक तो काउंटिंग करतोय. खूप चांगली भूमिका त्याने देखील आजच्या दिवसात पूर्ण केली आहे. यावेळेला हलक्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट हिटची संधी आहे. पंच काय म्हणतील? यस मुन्ना यस, विकेट आहे, विकेट गेली आहे. मी आधीच म्हटलं होतं एक एक येणारा डॉट चेंडू, त्यानंतर एक एक येणारी तुमची चूक ही तुम्हाला अडचणीत सापडणारी आहे. म्हणून म्हटलं जातं डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मैदानात खेळावं लागेल. लक्ष छोटं आहे, परंतु हे छोटं म्हणून चालणार नाहीये. आज त्यांच्यामध्ये असणारे 11 खेळाडू देखील बेस्ट आहेत, ते लढत आहेत. त्यांचा स्कोर जरी कमी झालाय तरी ते म्हणतायत आम्ही हार नाही मानणार आहोत. आम्ही एवढा दूरवरचा प्रवास करून इथेपर्यंत आलोय, आम्ही या करंडकावरती नाव करण्याचा प्रयत्न करू. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 धावेची गरज आहे. मॅच अजून ऑन आहे, मॅच संपले नाही आहे मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेला मात्र जवळ जवळ खेळ आहे, क्रिकेटचा खेळ आहे. एक एक येणारा डॉट चेंडू फार महत्वाचा असेल. पुण्याची एकदा आलाय डॉट, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 10च्या घरात, अजून स्थिर आहे, स्थिर राहिले गेले. 10 धावसंख्या म्हणते तर मी पुढे जायचं नाव घेणार नाहीये. मला तुम्ही बॅट नाही काढा, सिंगल काढा नाहीतर बॅटेवरती घ्या, मी येणार आहे. आज दादांचं देखील कौतुक करावं लागेल. आज 2 दिवस झाले काय कमालीचं आयोजन ते करत आहात. हेच तर गरजेचं आहे, हेच तर गरजेचं आहे, हेच तर गरजेचं आहे गोलंदाजाकडून. अजून काय पाहिजे गोलंदाजाला? काय गोलंदाजी करतोय, कला कौशल्य गुणवत्ता आणि स्वतःवरती असणारा आत्मविश्वास खूप काही सांगून जातोय, चिकाटी सांगून जाते. एक एक चेंडूवरती घेतलेली त्याने एफर्ट आज या षटकात पाहायला मिळाल्यात. आला पुन्हा एकदा, आला डॉट चेंडू, आला डॉट चेंडू. काय गोलंदाजी केली आहे, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. मी आधीच म्हटलं होतं मॅच संपली नाहीये, मॅचचा टर्निंग पॉइंट आज शेवटच्या क्षणापर्यंत निश्चितपणे जाणार आहे आणि तेच चाललंय. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, 8 धावेची गरज आहे. एक येणारा मोठा फटका मॅचचं समीकरण बिघडू शकतो, परंतु एक येणारी विकेट मॅचचं गर्दन काळ बनू शकते. आता डॉट मोठ्या प्रमाणात आलेत. मॅच होती कुठे आणि मॅच आलाय कुठे? आज प्रेक्षक ह्यासाठीच तर इथपर्यंत आलेत, त्यांना काटेकी टक्कर पाहायची आहे. एक येणारा महत्वाचा चेंडू, शपळून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पॅडवरती आदळला गेलाय. लेग स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. 1 रन आले, 1 रन आले. 1 धावा सहजरित्याने कंप्लीट केली गेली आहे. एका धाव्याने समाधान मांडतायत. धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकला गेलाय. धावसंख्या 11. 6 चेंडू 7 धाव्याची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. मॅच तर टफ होणार आहे, ह्यात काही शंका नाही आहे मित्रांनो. कारण एक गोलंदाज आहे, त्याच्याकडे दोन्ही कट उपलब्ध आहेत. तो गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. त्याच गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर अनिल. अनिलकडे दोन्ही कट उपलब्ध आहेत, परंतु बॅटिंग करणारा खेळाडू आहेत ना, ते देखील चाणक्य आहेत. त्यांना माहित आहे त्याच्याकडे दोन कट कोणते आहेत, त्या 2 कटने ते खेळणार आहेत.
6 चेंडू धावेची गरज. मॅच अजून संपली नाहीये मित्रांनो. एक एक येणारा डॉट चेंडू हृदयाची स्पंदने वाढवतोय. एक एक येणारा एक रन देखील स्पंदने वाढवणारी मॅच होऊ शकते. होऊ शकते होणं गरजेचं आहे. 6 चेंडू 7 ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण पाहणार आहोत. 11 ठिपक्यांच्या रांगोळी सारखं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. क्षेत्ररक्षण तर सजलंय. बॅटिंगच्या रणरांमध्ये चेंडू आला तर पाठवण्याची जिम्मेदारी बॅटर कडे आहे. परंतु यावेळेस हलक्या चेंडूला खेळला गेला. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. आता इथून बॅकअप गरजेचं आहे. बॅकअप देखील मिळालाय. एका धाव्याने समाधान मांडतायत. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुन्हा एकदा सरकली गेली आहे 12 वरती. 5 मध्ये करायचे 6. 5-6चं समीकरण आलंय. समीकरण तर चांगलं आहे पण ते चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आहे. स्ट्रगल चालू आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. जितेश स्ट्राईक वरती आहे. नावात आहे जितेश. मी जिंकणार परंतु इथं जिंकून दाखवायचं आहे. हिरो बनायचं आहे. हिरो कोण बनेल आणि झिरो कोण बनेल. सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण फंबल झालाय परंतु फंबल झाल्यानंतर 2 धावा उभारण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट केला जातील. डायरेक्ट हिट आहे. विकेट गेली आहे. रनआउटच्या स्वरूपात जट्टूची पूर्णपणे आठवण. काय मॅच चालली आहे मैदानात. आता आम्हाला उभं राहावं लागेल. आता आम्हाला उभं यासाठी राहावं लागेल की मॅच संपली नाहीये. प्रेक्षकांचा पैसा वसूल होणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावरती लागल्या गेल्या आहेत. चार चेंडू आणि 5 धावेची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये आणि गरजेचं होतं हे देखील. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू मागे 2 तर आल्यात. अजूनपर्यंत गरजेचं आहे मॅच जर विन करतो तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. नयनच्या माध्यमातून आहे. 1000चा कॅश प्राइज मिळवायचा आहे तर चांगला खेळ करून दाखवायचा आहे. हिरो बनण्याची संधी आहे. जर मॅच काढली तर खेळाडूंनो ह्याला खांद्यावरती घ्यायचं आहे. मॅच काढली तर खांद्यावरती मिरवायचं आहे. मॅच काढली तर खांद्यावरती कोण मिरवणार, गोलंदाज की बॅटर. आता 3-5 समीकरण आलाय. कंपल्सरी गोलंदाजी करणारा संघ जर मॅच विन करून देतोय गोलंदाज तर गोलंदाजाला खांद्यावरती घ्यायचं आहे. जर बॅटिंग करणारा खेळाडू विन करून देतोय तर त्याला खांद्यावरती घ्यायचं आहे. हिरो कोण बन, खांद्यावरती कोण जाणार आहे हे आपण पाहणार आहोत. फुलटा चेंडू होता. सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गॅप मध्ये चेंडूला सजवला गेलाय. चौकार आलाय. म्हणून म्हणतात गलती वाला सॉन्ग नहीं बजना चाहिए. गलती वाला सॉन्ग बज गया तो लफड़ा हो जाएगा. एक धावेची गरज आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज. म्हणून म्हटलं जातं इथे गलती वाला सॉन्ग नहीं बजना चाहिए था. गलती वाला सॉन्ग बज गया तो मैदान में महफिल शांत हो जाएगी. आणि आता मात्र सर्वजण शांत झालेत. शांत होण्याची गरज कोणाला तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला झाली. आता दडपण बॅटिंग करणाऱ्या संघावरती होतं परंतु आता दडपण गोलंदाजी करण्यावरती झालंय. कोणाचे हात कमरीवरती होते ते आता खाली राहिलेत. कोणाचे हात खाली होते ते आता कमरीवरती झालेत. कोण मात असं खेळण्याचा प्रयत्न. विकेट गेली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आता आली आहे. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आदरणीय सन्माननीय धर्मेजी पटेल साहेब इथे उपस्थित आहेत. दादांच्या माहितीसाठी 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. मॅच संपली नाही आहे. आता काय म्हणतात प्रेक्षक, चला चला लवकर या, घाई करा थोडीशी, वेळ आपला वाया जातोय. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे. जेव्हा समालोचन उठतो ना तेव्हा समजून जायचं की ही मॅच टफ होणार आहे आणि तेच चाललंय सध्याच्या घडीला. आता आमच्या प्रेक्षकांचे हात होते ना ते कमरेवरती होते ते आता खाली गेल्यात.
कोण प्रेक्षक आहेत ना ते आपल्या शिर खाजवत आहेत, केस खाजवा लागलेत. त्यांना माहित आहे हे बिघडणेवाला खेळ आहे. म्हणून म्हटलं जातं जन्म दिला इंग्लंडने क्रिकेटला, परंतु आज भारत हा त्यांना जपतोय आणि देवळातल्या मंदिरासारखा त्यांना जपतोय. आज क्रिकेटचा खेळ ना भूत ना भविष्य. एक चेंडू एक धावा. गणपती बाप्पा क्या बात आहे. आवाज आवाज झाला पाहिजे. पुन्हा एकदा गणपती बाप्पा. एक चेंडू एक धावेची थरार. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. एक चेंडू एक धावेची गरज. एक 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 कोणाच्या हातावरती एक येईल शिरावरती. कोणता संघ ही चॅम्पियन ट्रॉफी उचलेल. एक धावा तर आली आहे. एक धावा आली आहे. मॅच इथे विन झाली आहे आणि संपलाय खेळ. हे चॅम्पियन ट्रॉफी वरती